नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बायोलॉजी बाय शाहू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नक्कीच तुम्ही सिरियस असाल ह्या व्हिडिओवर तुम्ही आला आहात म्हणून, कारण तुम्हाला तुमच्या 10वीच्या परीक्षेत 10th स्टँडर्ड मध्ये 90% स्कोर करायचा आहे. ठीक आहे. तर मी 95% घेतले होते माझ्या 10th स्टँडर्ड मध्ये आणि नक्की अभ्यासाचे टिप्स म्हणजे मी स्वतः अभ्यास कसा केला हे तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये एक बूस्ट भेटेल माझ्या स्ट्रॅटेजीनुसार. पहिला पॉइंट वाईज मी तुम्हाला सांगतो की पहिलं जे आहे ते आपला टाइम टेबल फिक्स करा. टाइम टेबल फिक्स याचा अर्थ असा की जे आपलं म्हणजे आता तुमचं स्कूल आहे, स्कूल 11 to 5 असलं, 11 ते 5 असलं की ते एक टाइम काढा, कारण तिथं तुम्ही सेल्फ स्टडी करत नाही आहात. ते टाइम काढलं आणि परत जे ट्युशनचा टाइम आहे त्याला सोडून जे म्हणजे रुटीन वाईज करा की आता आज संध्याकाळचा टाइम झालाय, माझी सकाळची ट्युशन झाली, शाळा झाली, तर मी हा टाइम सेल्फ स्टडीसाठी देणार. ठीक आहे. आणि वेळेला मोजू नका. तुमचे टार्गेट्स कंप्लीट करा. समजा एक सायन्स 2 चा टॉपिक आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन, ते चॅप्टर मला वाचायचं आहे. मला लागत आहे 1 तास. एका विद्यार्थ्याला लागत आहे 2 तास. आपल्या प्रत्येकाची माइंड कॅपॅसिटी वेगळी असते. तर त्यानुसार आपलं टार्गेट कंप्लीट होणं हे महत्वाचं आहे. आज तुम्हाला 7 तास लागू शकतात, मला 9 तास लागू शकतात. त्यात काय अपवाद नाही. मग तुम्ही तुमची स्टडी रुटीनली ठेवा की बाबा मला ह्या टायमाला उठायचं आहे, ह्या टायमाला मला बेडवर झोपायला जायचं आहे. मग ते टाइम तुम्ही फिक्स करा आणि तुमचं एक रुटीन वाईज कन्सिस्टंट राहिलं ना, आपोआप तुम्हाला मोटिवेशन अभ्यासाला रोज येईल. ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे, मी सब्जेक्ट वाईज सांगतो, लँग्वेजेस. लँग्वेजमध्ये इंग्लिशचा जर आपण मुद्दा बघितला तर इंग्लिशमध्ये फर्स्ट ऑफ ऑल ग्रामरमध्ये जसं की ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, परत क्वेश्चन टॅग, जे काही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, जे काही ग्रामरचे टॉपिक्स आहेत, एकदम त्याचे रूल्स परफेक्टली करून घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करत राहा. जेणेकरून तुम्हाला पॅसेज मधल्या क्वेश्चन मधलं ग्रामर, जे सेपरेट क्वेश्चन्स येतात ग्रामर, त्याला काही कुठं मार्क्स लूज होणार नाहीत. कारण ग्रामर मित्रांनो हा खूप स्कोरिंग टॉपिक असतो, म्हणून ग्रामर परफेक्ट करा. दुसरं आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मध्ये तुम्ही काय करू शकता की रायटिंग स्किल मध्ये जे एसेज आहेत, लेटर रायटिंग्स आहेत, त्याची सतत प्रॅक्टिस करत राहा. मग ते प्रॅक्टिस केल्यानंतर जे तुमचे मॉक टेस्ट असतात, स्कूलमध्ये जे मॉक टेस्ट होतात किंवा तुमच्या ट्युशन मध्ये होतात किंवा तुम्ही स्वतः घरी बसून होऊ शकता, जेवढं होईल तेवढं द्या. ह्याच्यानं काय होईल, तुमचा सराव होईल आणि रायटिंग स्किल आणि पॅसेजेसचा पॅसेजेस सॉल्व्ह करत जावा. खूप सारे म्हणजे पॅसेजेस जे असतात त्यांचं क्वेश्चन्स देईन, सतत पॅसेज रिडिंग करून क्वेश्चन सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला एक जजमेंट येऊन जाईल आणि तुम्हाला ते सवय पडून जाईल. आता मराठी हिंदीचं आपण बोललो तर तसंच लँग्वेज मध्ये ग्रामर पहिल्यांदा परफेक्ट, दुसऱ्यांदा जे धडे आहेत त्यांचा अर्थ किंवा जे पर्सनल ओपिनियन क्वेश्चन्स येतात त्याच्यासाठी. परत पॅसेजेसचं परफेक्ट करा. निबंध लेखन, परत पत्रलेखन, तीन जे काही येईल ते परफेक्ट करा. आता माझा विषय होता मित्रांनो फुल संस्कृत होतं. संस्कृत स्कोरिंग आहे, कोणाचा हाफ संस्कृत हाफ हिंदी असेल, मग संस्कृत मध्ये कसं ते टेबल्स असते, मग ते जे टेबल्स आहेत ते परफेक्ट करा. आणि म्हणजे जे देव देव देवा जे आपण 8th स्टँडर्ड मध्ये ते इदम तीन ते टेबल्स परफेक्ट करा. आणि जे धडे आहेत त्याचा अर्थ, जे डायजेस्ट असतात, नवनीतचं 3 डायजेस्ट, त्याच्यातनं तुम्ही काय करू शकता, धड्याचा अर्थ बघून घ्या. कारण काय होणार की धड्याचा अर्थ जर तुम्हाला समजला ना, तर कॉन्सेप्च्युअली तुम्ही आरामात संस्कृतमध्ये स्कोर करू शकता. कारण संस्कृतमध्ये पॅसेजेस, ग्रामर हे एवढं असतं. हे सगळे टॉपिक्स क्लिअर झाले, इझिली तुम्ही स्कोर करू शकता. 100 पैकी 100 घेणारे बी खूप विद्यार्थी आहेत संस्कृतमध्ये आणि इझिली तुमच्या ह्याच्यानं स्कोर वाढू शकतो. आता थर्ड आहे आपलं सायन्स. सायन्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे, फर्स्ट महत्वाचा मुद्दा म्हणजे कन्सेप्ट. आता या एखाद्या विद्यार्थ्याला स्कूल मधलं समजतं किंवा ट्युशन मधलं समजतं किंवा एखादं तुम्ही ऑनलाईन जरी सेल्फ स्टडी करत असला तर युट्यूब मधलं एक व्हिडिओ लेक्चर तुम्ही ऐकू शकता, जसं की सायन्स 2, जसं मी सायन्स 2 चे अपलोड करतो. मग तसं मग तुम्ही सायन्स 1चं 3 व्हिडिओ घेतलात, त्याचं व्हिडिओला अंडरस्टँड केलात, मग कॉन्सेप्टला अंडरस्टँड करायचं आहे, रट्टाफिकेशन अजिबात करायचं नाही. मग ते केल्यानंतर तुम्ही काय करू शकता की एक्सरसाइजचे क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करा. एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह केले, फॉर एक्झाम्पल सायन्स 1 मधले केमिकल इक्वेशन्स, सायन्स 1 मधलेच फिजिक्सचे टॉपिक आहेत, त्याच्यातले न्यूमरिकल्स म्हणा, परत न्यूमरिकल्स जे फर्स्ट चॅप्टर मध्ये न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स, सॉल्व्ड एक्झाम्पल्स,
हे जर करत करत गेलात तर तुमचा सायन्सचा भाग आरामात इझी होऊन जाईल. आणि सायन्समध्ये आपल्याला जे ब्रीफ्स असतात त्याला सायंटिफिक लँग्वेज लिहावं लागते. त्याच्यासाठी असा अर्थ नाहीये की मी रट्टा मारला एखादा ब्रीफ क्वेश्चन कुठल्या तर गाईड मधला डायजेस्ट मधला उचलून आणि तसंच छापला, असं अजिबात करायचं नाही. फर्स्ट टॉपिक जे आहे ते कॉन्सेप्ट क्लिअर झालं. सेकंड जे आहे त्याला वाचा आणि सायंटिफिकली ती जजमेंट घ्या आपल्या माइंडमध्ये, आणि तसंच आपल्याला उतरवायचं नाही, पण सायंटिफिक भाषेत उतरायचं आहे. मग आरामात तुमचा स्कोर वाढेल. सायन्स 1 मध्ये जर न्यूमरिकल्स 3 केलात तर तिथं तर स्कोपच आहे स्कोरिंगचा. आणि दुसरं म्हणजे डायग्राम्सची सतत प्रॅक्टिस करत राहा, एस्पेशली फॉर सायन्स 2 3. जे काही डायग्राम्स 3 असतात त्याची प्रॅक्टिस करा. जसं की सेल सायकल डिव्हिजनचे मायटोसिस मिओसिसचं डायग्राम असतं, क्वेश्चन येतं इम्पॉर्टंट त्याच्यावर. ते आरामात तुम्ही प्रॅक्टिस करा रेग्युलरली. मग तुम्हाला इथं सायन्स मध्ये बी स्कोर करायला काय हरकत नाही, म्हणजे इझिली स्कोर होऊन जाईल. आणि जे आहे फोर्थ आपलं ते आहे मॅथ्स. ठीक आहे. तर मॅथ्स मध्ये काय करा की अल्जेब्रा आणि जॉमेट्री असते. ठीक आहे. आता जॉमेट्री मध्ये तर तुम्हाला थेरम्स 3 ते लक्षात ठेवा लागतील. थेरम्सला पहिला समजा टेक्स्ट बुक मधनं, आणि परत न बघता त्याला प्रॅक्टिस करत राहा थेरम्सची. थेरम्स झाले मग जसं की परत जे क्वेश्चन्स असतात एक्सरसाइज क्वेश्चन ते करायचं, पण सॉल्ड एक्झाम्पल्सला सोडू नका. खूपदा बोर्ड एक्झाम्स मध्ये जे आहे जे सॉल्ड एक्झाम्पल्स असतात आपल्या 10th स्टँडर्ड मधल्या बुक्स मधल्या, तुम्ही सायन्स 1 ची पकडा किंवा मॅथ्सची पकडा, अल्जेब्रा जॉमेट्रीची, तर रिपीट हॅज इट इज क्वेश्चन बघता तुम्ही. आपले जे आपले स्कूलचे म्हणजे शाळेचे जे पेपर असतात, जे टेस्ट सराव होतो दिवाळीनंतर, त्याच्यात बी बघू शकता खूपदा सॉल्ड एक्झाम्पल्स येतात. मग जेवढी मॅथ्स मध्ये प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचा स्कोर होईल. आणि मॅथ्स सारखं स्कोरिंग कोणच नाहीये, एक मी सांगतो. मग मॅथ्स मध्ये तुम्हाला जेवढं सॉल्व्ह होईल तेवढं एक्झाम्पल सॉल्व्ह करा. फॉर्म्युला जे आहे ते फॉर्म्युलाज लक्षात ठेवा, तर स्कोर इझिली होईल जाईल. फक्त मॅथ्स मध्ये एकच टिप लक्षात ठेवा, प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. ठीक आहे. तर जे पुढचं सब्जेक्ट आहे ते आहे सोशल स्टडीज. सोशल स्टडीज मध्ये हिस्ट्री एक आहे आणि जॉग्राफी एक आहे. तर हिस्ट्रीमध्ये जे इम्पॉर्टंट डेट्स असतील ते आपल्या टेक्स्टबुक मध्ये अंडरलाईन करत जावा पेन्सिलनं. ठीक आहे. मग अंडरलाईन केलं, इम्पॉर्टंट डेट्स 3 लक्षात ठेवले. एक्सरसाइजचे क्वेश्चन एकदम परफेक्ट पाहिजे. तुम्हाला धडा कळला असेल तर समजून इझिली त्या एक्सरसाइजचे क्वेश्चन लर्न, म्हणजे समजा त्याला ॲज इट इज लर्न एकदा वाचून घ्या. जसं जसं तुम्ही टेस्ट देत राहाल 3 हे हिस्ट्रीचे सिविक्सचे क्वेश्चन लक्षात राहतील. मला बी काय व्हायचं, मी जेव्हा विद्यार्थी म्हणजे 10th स्टँडर्डला होतो तेव्हा मला डाऊट काय असायचं की बाबा एखादा ब्रीफ मी आता वाचलाय फर्स्ट चॅप्टरचा, सेकंड चॅप्टरचा, पण दिवाळीनंतर जेव्हा मी त्याला आठवेन, बोर्ड एक्झामला एका दिवशी अगोदर मी अभ्यास करणार आणि मला पेपरमध्ये सगळ्या चॅप्टर्सचे ब्रीफ्स आठवत हे खूपदा कन्फ्यूज होतं. आणि लास्ट पॉइंटला बी होतं डिसेंबर नोव्हेंबरच्या महिन्याला. पण ह्याच्यात काही घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही जर रेग्युलरली वाचत जर गेलात तर आरामात आरामात तुम्ही सगळं आपोआप तुम्हाला ते 2 तासाच्या पेपरमध्ये ना माइंड पूर्ण फ्लॅश, म्हणजे एकदम सगळे असं मूव्ही चालल्याने होईल. तुमचा हात थांबणारच नाही. तुम्ही जर अभ्यास रेग्युलरली केलात, मी जसं टिप्स सांगितलं किंवा तुमच्या शिक्षकांनी सांगितलं असाल तसं जर केलं तर रेग्युलरली कन्सिस्टंटली राहिला ना, कुठलंच म्हणजे तुम्हाला कमी पडणार नाही ह्याच्यात. मग त्यात तुम्ही जॉग्राफीमध्ये कसं इंडिया आणि ब्राझीलचं आहे, भारताचं ब्राझीलचं सगळं कंपॅरेटिव्हली स्टडी करा. पूर्ण जॉग्राफीज आपली 10वीची इंडिया आणि ब्राझीलवर आहे. ठीक आहे. मग त्याची तुम्ही स्टडी करताना एक तर महत्वाचा मुद्दा म्हणजे जिथं टेन्सिलची गरज पडेल तिथे इंडियाचा ब्राझीलचा मॅप ड्रॉ करत जावा. दाखवायचं असेल माइन्स म्हणा, कुठं कुठं तुम्हाला दाखवायचं असेल एक्झाम मध्ये प्रेझेंटेशन, ते दाखवत जावा. ते मुद्दा एक. दुसरा म्हणजे मॅप्स मध्ये लोकेशन असतात, ते कुठं हे लोकेशन दाखवायचं, कुठं हे दाखवायचं ब्राझील मध्ये, ते मॅप्स सतत रिवाइज करत जावं, कारण ते खूप स्कोरिंग असतं आणि इझी क्वेश्चन्स विचारले जातात आणि तिथंच आपले मार्क जातात. ठीक आहे. तर ते मार्क्स इझिली तुम्ही तिथं कॅप्चर करू शकता. सोशल स्टडीजचा अभ्यास तुमचा रेग्युलरली झाला. आता मेन म्हणजे मुद्दा वर्षभर जो विद्यार्थ्यांसोबत राहतो तो आहे रिव्हिजन स्ट्रॅटर्जी. तर रिव्हिजन स्ट्रॅटर्जी मध्ये काय करायचं आहे की रिव्हिजन स्ट्रॅटर्जी मध्ये आपलं म्हणजे जे सॅटर्डे संडे असतं, आता सॅटर्डेला बी म्हणजे जास्त वेळ स्कूल नसते, संडेला कधी जास्त वेळ आपण घरी असतो, त्या दिवशी काय करत जावा, जसं जसं तुमचा सिलेबस पुढे जाईल मागचे जे टॉपिक्स आहेत त्याला रिवाइज करत जावा. आणि आता आपण एकदा दोनदा वाचलेलंच असतो टेस्ट देताना किंवा स्कूलमध्ये असताना, आणि मग ते परत तुम्ही वाचलात
परत त्याला संडेला सॅटर्डेला जेव्हा टाइम भेटल, आता कधी कधी आपल्याला असा वेळ भेटतो आपण मित्रांसोबत गप्पा मारत राहतो, तुम्ही रिव्हिजनला द्या ना टाइम. कुठं चाललंय तुमचं? नुकसान तर होई नाही ना. ऍटलिस्ट तुम्हाला मार्च एंड पर्यंत सगळं तुमचं कव्हर राहील. 2 महिन्या आधी तर तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढीत असाल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे PYQs अजिबात निग्लेक्ट करू नका. खूप जण काय करतात, मार्केटमधलं स्टडी मटेरियल घेतात, ते सॉल्व्ह करत बसतात. नाही, पहिला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे, लक्षात घ्यायचे, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेतला त्याचा स्टडी करायचं, कुठल्याही सब्जेक्टचे प्रिव्हियस इयर सोडायचे नाही. आणि दुसरं म्हणजे काय करायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स झाले, परत तुम्ही काय करू शकता की जे नवनीतचं किंवा जे स्टडी मटेरियल येतं ना, जे क्वेश्चन असतात, क्वेश्चन पेपर्स ते, मग ते तुम्ही घरी टाइम लावून त्याचं काय करू शकता, 2 तासाचं 3 तासाचं टाइम लावून स्वतःहून टेस्ट द्यायचं, शांत एका खोलीत आपापलं आन्सर शीट घ्यायची आणि नोट डाऊन करत आपापलं म्हणजे एक मॉक द्यायचा, मॉक ड्रिल द्यायचा. ह्याच्यानं काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि जसं जसं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुमची भीती कमी होईल. आणि भीती कमी झाली, कॉन्फिडन्स वाढला, ऑब्विसली तुम्ही 10वीच्या फायनल बोर्ड एक्झाम मध्ये टॉप करणार. हे लिहून घ्या वाक्य. कारण ह्याच्यानं कॉन्फिडन्स खूप वाढतंय आणि मी हे स्वतः दिलंय. आणि मॉक टेस्ट कधीच मिस करू नका, चाहे ते ट्युशन मधली असेल, तुम्ही स्वतः देत असाल स्टडी मटेरियल घेऊन, किंवा जे शाळेतल्या, किंवा तुम्हाला जसं वेळ भेटत जाईल, अजिबात मॉक टेस्ट जे असते, प्रिलिम शॉर्ट टेस्ट जे होतात दिवाळीनंतर शाळेत, अजिबात मिस करायचं नाही, ट्युशन मधलं मिस करायचं नाही. ह्याच्यानं खूप फायदा होतो. भले पहिल्या टेस्टला दुसऱ्या टेस्टला मार्क्स कमी येतात, मनाला थोडस हे वाटतं, पण एक असतं की तुम्ही जसं जसं देत जाल ना, तुम्हाला फायनली ह्याचा लास्टला इम्पॉर्टन्स कळतोच. आणि लास्टली बट नॉट द लिस्ट म्हणजे सांगायचं झालं की रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कळली असेल तुम्हाला, म्हणजे रिव्हिजन स्ट्रॅटर्जी कशी फॉलो करायची. आणि दुसरं म्हणजे की जे आता आता समजा स्कूलमध्येच टॉपिक असतं, तर फॉर्म्युला सांगितला, कन्सेप्ट सांगितलं, तिथल्या तिथं क्लिअर करायचं, तिथल्या तिथं लर्न करत जावा. जसं की मी म्हणलो, अॅनिमल क्लासिफिकेशन, फायलम पॉरिफेरा, एक्झाम्पल यूज स्पॉन्जिया, बाथ स्पॉन्ज, असं सांगितलं एक्झाम्पल, तिथंच तिथंच मनातल्या मनात रिवाइज करत जावा, एकदम फोकस न. मग तुम्हाला काय होईल, सेल्फ स्टडीला जास्त घासायची गरज पडणार नाही, पटापट कॉन्सेप्ट कळणार. जरी कळलं नाही तर तुम्ही युट्यूबच्या साहाय्याने तीन बघणार आणि करणार. आणि जरी तुम्हाला म्हणजे हे जर पटकन झालं, रिव्हिजनला टाइम भेटणार आणि ऑब्विसली तुम्ही सिलेबस बी कम्प्लीट करणार आणि एक्झाम मध्ये डेफिनेटली मार्क्स पण घेणार. आता हे जे मी सब्जेक्ट वाईज टिप्स सांगितल्या, तसं तुम्ही पण फॉलो करा. म्हणजे मी 10th स्टँडर्ड मध्ये स्वतःहून फॉलो केलेलं होतं, म्हणून मी त्या बेसिसवर तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक सब्जेक्ट टू सब्जेक्ट कसं चालायचं. ठीक आहे. तर आय होप तुम्ही म्हणजे तुमच्या स्टडी जे मी सांगितले ते कन्सिस्टंटली फॉलो करा, की 2 दिवस केलं परत 3 दिवसानं सोडलं असं करू नका. शेवटपर्यंत, मार्च पर्यंत तुमचं टार्गेट राहील. तुम्हालाच पुन्हा आयुष्यात चांगलं पण वाटेल, मी बाबा 10 नंतर काहीतरी अचीव्ह केलं. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ असं आवडला असेल तर लाईक करा, ह्याला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स मध्ये, अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.